जिल्हा परिषदेचे माजी सदस्य व राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाच्या ओबीसी सेलचे जिल्हाध्यक्ष अरुण तोडकर यांनी दक्षिण सोलापूर भाजपचे माजी अध्यक्ष हनुमंत कुलकर्णी यांना 5,000चा आहेर केला। सोलापूर माढा लोकसभा निवडणुकीत कोण जिंकणार या पैसेतून जिंकलेल्या रकमेतून त्यांनी सोमवारी हा सोहळा झेडपीत माजी पक्षनेते अण्णाराव बाराचारी यांच्या कक्षात पार पडला। जिल्हा परिषदेचे माजी सदस्य कामानिमित्त नेहमीच झेडपीत येत असतात। लोकसभा निवडणुकीवेळेस अनेक सदस्य झेडपीत हजेरी लावताना दिसत होते। सोलापूर व माढा लोकसभा मतदारसंघात लागलेली चुरस पाहता कोण जिंकणार हा चर्चेचा विषय झाला होता। माजी पक्षनेते अण्णाराव बाराचारी यांच्या कार्यालयात जिल्हा नियोजन समितीचे सदस्य डॉक्टर चनगोंडा हविनाळे आले होते। याच दरम्यान जिल्हा नियोजन समितीचे माजी सदस्य अरुण तोडकर तिथे आले। यावर कक्षात उपस्थित असलेल्या इतर कार्यकर्त्यांनी त्यांना काय अकलूतची हवा अशी विचारणा केली। त्यावर तोडकर यांनी सोलापूर आणि माढा आमचीच सीट येणार असे सांगितले। त्यावर हविनाळे यांनी सोलापूरला भाजपची सीट येणार लावा पैज असे चॅलेंज दिले। त्यावर तोडकर यांनी सोलापूरला काँग्रेसची सीट तर धैर्यशील पाटील 1.25 लाखाच्या मताधिक्याने निवडून येतील अशी 5,000ची पैज लावली। माढा सोलापूर लोकसभा मतदारसंघात कोण जिंकणार हा या वेळचा खूप चर्चेचा विषय ठरला। भाजपने उमेदवारी नाकारल्यानंतर धैर्यशील मोहिते पाटील यांनी तुतारी हाती धरली। गेल्या वेळेस भाजपसोबत निवडणूक लढवताना माजी उपमुख्यमंत्री विजयसिंह मोहिते पाटील यांनी 1 लाखाचा लीड देण्याची घोषणा केली आणि त्यांनी दिलेला शब्द खरा ठरला। या लोकसभेच्या निवडणुकीत मात्र चक्क मोहिते पाटील यांच्या कार्यकर्त्यांनी किती लीड मिळेल याचे भाकीत केले होते। तोडकर यांनीही याबाबत भाष्य केले होते। निवडणूक निकालानंतर तोडकर यांचा अंदाज खरा ठरला। हविनाळे यांच्याकडून 5,000ची पैज जिंकल्यामुळे लवकरच या पैजेच्या रकमेतून भाजपचे दक्षिण सोलापूर तालुका माजी अध्यक्ष हनुमंत कुलकर्णी यांना फुल कपड्यांचा आहेर करून पेढे वाटणार असल्याचे तोडकर यांनी सांगितल्याने जिल्हा परिषदेत हा चर्चेचा विषय ठरला होता। ठरल्याप्रमाणे तोडकर यांनी कुलकर्णी यांना पैजेतून जिंकलेल्या रकमेतून कपड्यांचा आहेर केला। यावेळी डॉक्टर बसवराज बगले उपस्थित होते। ताज्या बातम्या पाहण्यासाठी प्राईम महाराष्ट्र न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा।